पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. हरीस अहमद आणि एहसान शेखचं घर स्फोटात उद्ध्वस्त केलं. भारतीय सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना. लष्कर प्रमुखांकडून शोध मोहिमांचा आढावा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमावर्ती भागात खबरदारी. पहलगाममधील दहशतवादी हल्ला वाईट होता. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणाव राहिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारत पाकिस्तान तणावावर विधान. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओला मोठं यश. स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग. हैदराबादमधील डीआरडीओच्या प्रयोगशाळेत यशस्वी चाचणी. पहलगाम हल्ल्यावरून मवियात मतभेद. दहशतवाद्यांना शोधणं महत्वाचं. कुणाला काढा असं मी बोलणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. तर गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात, पण यात काय सत्य आहे याची आपल्याला माहिती नाही. जगदाळे कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार यांचं वक्तव्य. पर्यटक मारले गेले, त्यांचे नातेवाईक काय म्हणाले हे मी ऐकलं आहे. पवार साहेबांनी पर्यटकांचे नातेवाईक काय म्हणाले हे जाऊन ऐकावं, फडणवीसांचा सल्ला. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य. देश माफ करणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. नागपुरात 2000हून अधिक तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर. माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू. पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढणार. पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा नाहीतर कारवाई करू. पाकिस्तानी कलाकार खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शिंदेंकडून पहलगाम हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या आदिलशहाच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, तर घर बांधून देण्याची घोषणा. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान. तर सिंधू जलकरार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार. 28 एप्रिलला जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन. पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बोलावलं विशेष अधिवेशन. पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून स्वागत. कराराने काश्मीरी लोकांचं नुकसान झालं, अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया. 30 वर्ष पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत पुरवली. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली. अमेरिकेतील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांचं. गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचे आदेश. पाकिस्तानी नागरिकांकडील सर्व प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपर्यंतच वैध, तर मेडिकल व्हिसा 29 एप्रिलपर्यंतच वैध असणार. भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार. फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी होणार. जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात चौथी चकमक सुरू. बांदीपुरा जिल्ह्यात लष्कराचा दहशतवाद्यांना वेढा. लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा, तर भारताचे 2 जवान जखमी. काश्मीरमधून 343 पर्यटक पुण्यात परत. उर्वरित पर्यटक उद्यापर्यंत पुण्यात येणार, जिल्हा प्रशासनाची माहिती. भारतीय सशस्त्र दल हाय अलर्टवर. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींकडून जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा. 15 कॉर्प्स कमांडरकडून सुरक्षेसह दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत घेतली माहिती. एल्फिन्स्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकरांकडून निर्णय जाहीर. तुर्तास नागरिकांकडून आंदोलन मागे, तर सोमवारी चर्चेसाठी बैठकीचं आयोजन. स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्याची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार. काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात सात्यकी सावरकरांची याचिका. राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज. पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णता लाट सदृश्य स्थिती राहण्याचा अंदाज. आज पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा मेगा ब्लॉक. कांदिवली बोरिवली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक. 160हून अधिक लोकल फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ठाणे दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत. हार्बर मार्गावर CSMT सुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 ब्लॉक. अंधेरीचा गोखले पूल लवकरच सुरू होणार. पुलाचं बांधकाम 100% पूर्ण. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता. पीएमआरडीची हवेली आणि मुळशीतील 3 ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. कारवाईनंतर विकास परवाना विभागाकडे चलन भरण्याची धावपळ सुरू.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीसह पीएमआरडी हद्दीत बांधकामाचं सर्वेक्षण केलं जाणार. डोंगरमाथा तसंच बीडीपीच्या आरक्षणाबाबत सरकार अभ्यास करणार. नियुक्त समितीच्या बैठकीत निर्णय. पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत रेन्वीय निदान प्रयोगशाळा उभारण्यात येणार. जीवाणूसह विषाणू चाचणीची सुविधा करण्याचं नियोजन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. पुण्यातील तलाव पाणीसाठे वेळेत गाळमुक्त करा. पावसाळ्यापूर्वी कामं मार्गी लावा. पालकमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर. यंदा 5वीचा 33.90% तर 8वीचा निकाल 19.30% लागला. अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेचा अनधिकृत रस्ता. वनविभागाकडून अंबरनाथ पालिकेविरोधात गुन्हा दाखल तर जेसीबी पळवून नेणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा. रायगडच्या रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरेंकडून पाहणी. कालव्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 3 दिवसांपासून बीडमधील तापमानात वाढ. उन्हाचा पारा 43 अंशावर. उकाड्याने लोक हैराण. कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. महापालिका आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर वसुलीचा आढावा. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 400 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट. देशातील सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिळून नव्या 711 पदांना मंजुरी. नागपुरात सर्वाधिक 507 पदांच्या भरतीला हिरवा कंदील. नाशिकमधील इगतपुरीच्या बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई. स्वखर्चाने टँकर मागवून तहान भागवण्याची वेळ. तात्काळ लक्ष देऊन पाणी पुरवठा करण्याची मागणी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास मान्यता. शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचं प्रशासनाचं नियोजन. अक्षय तृतीयेसाठी कोकणातून पुणे मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठात हापूसची मोठी आवक. आवक वाढल्याने हापूस स्वस्त. प्रतवारीनुसार हापूसचा दर 500 ते 800 रुपयांपर्यंत. वनमंत्री गणेश नाईकांनी हेमंत जोशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. पहलगाममधील हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशींचा मृत्यू. बुलडाण्यात 2 पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. 50 लाख पकडले तरी ते 50,000च दाखवतात. आमदार संजय यांचा आरोप. देशातील सर्व कायद्यांना नवीन रूप देणार. 1947च्या आधीचे इंग्रज काळातले सर्व कायदे संपवून स्वतःचे कायदे बनवणार. नव्या कायद्यांबाबत मंत्री पियुष गोयल यांची माहिती. कुणाल कामराला कधीतरी मुंबईत यावं लागेलच. कामरा मुंबईत आल्यावर शिवसैनिक त्याला जाब विचारणार. शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांचा इशारा. भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर कारवाई. भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने ही तात्काळ कारवाई. पहलगाममधील घटनेच्या निषेधार्थ रायगडच्या माणगावमध्ये मशाल मोर्चा. सर्वपक्षीय संघटना या मशाल मोर्चात सहभागी. आरे ते बीकेसी मेट्रो वेळापत्रकात बदल. आज मेट्रो सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंतच. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर आजपासून 100 तासांचा मेगाब्लॉक. गायमुख घाटाच्या कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. भिवंडी मार्गे वाहतूक वळवणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधील पुतळ्याची ऑस्ट्रेलियात चाचणी. 200 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यातही पुतळा सुरक्षित राहील याची खबरदारी. ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी. दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगाममध्ये पर्यटक येण्यास सुरुवात. काश्मीर सुरक्षित आहे. इथे कुठेही हिंदू मुस्लिम वाद नाही. कलकत्त्यावरून आलेल्या पर्यटकांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. भारत आणि पाकिस्तानकडून व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर दोन्ही देशाचे नागरिक मायदेशी परतायला सुरुवात. अटारी वाघा सीमेवर भारत आणि पाकिस्तान इमिग्रेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर 191 पाकिस्तानी भारतातून पाकिस्तानात परतले तर 287 भारतीय पाकिस्तानमधून भारतीय सीमेवर परतले. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दरम्यान होणारे क्रिकेट सामने रद्द होण्याची शक्यता. पुढील वर्षभरात भारत आणि पाकिस्तान दरम्यान 5 सामने होणार होते. पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती. भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर. पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्याची संख्या वाढवली. पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतच पाळत ठेवण्याचे आदेश. आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती. पहलगाममधील हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये दहशतवाद्यांची मोठी बैठक. बैठकीत पीओकेमध्ये हवाशा दहशतवाद्यांचं स्वागत. भारताविरुद्ध भडकाऊ भाषणं देत आणि काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांसाठी चिथावणी दिली होती. राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफ सतर्क. लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची भारत पाकिस्तान सीमेवर भेट. सीमेवरील तयारीचा आढावा. सीमेवरील गावांमध्ये जात गावकऱ्यांसोबत केली चर्चा. राजस्थान सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले. जैसलमेर सीमेजवळ पाकिस्तान चेलिस्तान विकसित करत असल्याची ही माहिती. यामुळे बीएसएफ सतर्क.
दहशतवाद्यांना शोधून मारण्यात आम्ही भारतासोबत, अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांचं मोठं विधान. काश्मीरमध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या, खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानाकडून घिरट्या घालायला सुरुवात. दहशतवादी हाफिज सईदला आयएसआयने लष्करी छावणीत लपवलं. भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाफिज लपला. तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, असा हाफिज सईदचा जुना व्हिडिओ व्हायरल. काश्मीरात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा वाढवली. जैशच्या हेडक्वार्टर बाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती. अवंतीपोरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू. सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांच्या आणि त्याच्या सहकार्याच्या घरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुलवामामधील करीमाबाद आणि कथुवामधील चेन्नीमध्ये सैन्याकडून शोध मोहीम. चेन्नईमध्ये 4 संशयित व्यक्ती दिसल्याची सैन्याला माहिती. आणि त्यानंतर सीमेवरील नागरिकांना कोणत्याही लष्करी हालचाली रेकॉर्ड करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन. असे फुटेज कॅप्चर करणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईचा इशारा. सीमेवरील अधिकाऱ्यांचा इशारा. टुरिस्ट हमारी जान है असं म्हणत काश्मीरमधले स्थानिक रस्त्यावर उतरले. पहलगाममध्ये नमाज पडल्यानंतर स्थानिकांचं आंदोलन. दहशतवाद्यांना शोधून संपवण्याची भाषा. 2034 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करायचे. 2034 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेने शुभेच्छा म्हणत हात जोडले. पुण्यातील विकास कामांवरून अजितदादांनी पालिका आयुक्तांना झापलं. फुलेवाड्याच्या विकासासाठी 200 कोटी देऊनही कामाच्या हालचाली नाही. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं काम धीम्या गतीने सुरू असल्याने अजितदादा संतप्त. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदारांची अनुपस्थिती. खासदार अमोल कोल्हेंनी बैठकीकडे पाठ फिरवली, तर सुळेंनी आधीच पत्र लिहून या बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं कळवलं होतं. पुणे जिल्ह्यातील एकमेव मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची या बैठकीला उपस्थिती. राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार मंत्री हसन मुश्रीफांची माहिती. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणांनी येण्याचं मान्य केलं. शरद पवारांसोबत अद्याप बोलणार नाही, हसन मुश्रीफांची माहिती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू. अशा घटना म्हणजे त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप. शासनानं गंभीर दखल घेतली. आरोपीवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. हिंदीच नाही, उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली पाहिजे. आतंकवाद्यांची भाषा समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत, संजय गायकवाड यांचं वक्तव्य. बीडच्या आष्टीतील खडकतमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती. 2 गट आमनेसामने आल्याने तणाव. पोलिसांकडून सौम्य लाठीमार. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये भर चौकात रिक्षा चालकावर तलवारीने वार. रिक्षा चालक दिनेश चांदणे गंभीर जखमी. 2 तरुणांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती. आरोपी फरार. पीओपी मूर्तिकार आणि शाडूमाती मूर्तिकार एकमेकांना भिडले. मुंबई पालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक. पीओके विरोधात भूमिका घेणाऱ्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण. छत्तीसगड तेलंगणा सीमावर्ती भागात चकमक सुरूच. 700 ते 800 नक्षलवाद्यांना जवळपास 10,000 पोलिसांकडून घेराव. करीगुट्टा पहाडीवर नक्षल चळवळीचा मुख्य सूत्रधार लपून बसलाय. बीड जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. निगनूर शहरात पाण्याची भीषण टंचाई. 19 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं काम अपूर्ण असल्यानं भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. तलावात खड्डे खणून पाणी शोधण्याची आदिवासी बांधवांवर आली वेळ. मेळघाटातील मरियमपूर गावातील भयाण वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन. लबाडानो पाणी द्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. कोल्हापूर शहर आणि परिसरात पहाटे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. चंद्रपूरच्या इरई नदीचं पुनरुज्जीवन व खोलीकरण कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जिल्हा प्रशासनाकडून 17 कोटींचा निधी प्रस्तावित. बीडच्या आष्टीच्या खडकत गावात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. काही जण जखमी झाल्याची माहिती. यवतमाळच्या दारव्हात कृषी अधिकारी राजाराम शिंदे मनमानी कारभाराच्या त्रासाला कंटाळून जिल्हा कृषी सहाय्यकाचं आंदोलन. मागील 3 दिवसांपासून कृषी सहाय्यकांचं आंदोलन सुरू आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती. फायलिंगचा ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करून ऑनलाईन कराव्यात. तोपर्यंत कुणी घरी जाऊ नये, अन्यथा कायमचं घरी पाठवणार, जिल्हाधिकाऱ्यांची तंबी. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळात मराठा उद्योजकांच्या लाभार्थींची 10,000चा टप्पा पूर्ण. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती. भंडाऱ्याच्या लाखणीतील काँग्रेसच्या माजी सरपंचांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. परिणय फुकेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
अकोल्यात रोड सेफ्टी व्हिजन व्हेकल सेवेत दाखल, अकोला परिवहन कार्यालयाचा हा उपक्रम. गोंदियाच्या देवरीत वीज समस्येमुळे 100हून अधिक शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत बैलगाडा संघटनेचं आंदोलन, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळींच्या नेतृत्वात निषेध मोर्चा. 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत केंद्राच्या पथकाकडून महसूल विभागाची तपासणी, मात्र दुसरीकडे गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूपसा केला जात असल्याचा बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन, सुलभ शौचालयात पाकिस्तानचे झेंडे चिपकवून हल्ल्याचा निषेध. बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत मुस्लिम बांधव आक्रमक, मिनारा मस्जिद समोर मुस्लिम बांधवांचं आंदोलन. बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करून हल्ल्याचा निषेध. बेलगाममधील हल्ल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षेत वाढ, मंदिर परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात. वैनगंगा नदीचे स्रोत आटल्याने गोंदिया शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. परभणीच्या पूर्णामध्ये पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी, पालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष.